वाढत्या लोकसंख्येसाठी 24 तास पाणी, चांगले रस्ते, ट्रॅफिक विरहित रस्ते आणि पॅरलल रस्ते तयार करणं. अनेक रस्ते आपल्या DP मध्ये आहेत. ते रस्ते करत असताना त्या जागा ज्यांच्या जागेतनं रस्ते होणार आहेत त्यांना योग्य मोबदला जर दिला तर ते रस्ते ताब्यात येऊ शकतात. ते पॅरलल रस्ते करणं. कनेक्टिव्हिटीचा विषय आहे जो 90 मीटरचा रस्ता आहे आपला, जो लोहगाव विमानतळापासून पुढे सोलापूर रोडला तो रस्ता पॅचमध्ये झाला, तो पूर्ण करणे. आळंदीपासून आपण पुण्याला जातो, दिघीमध्ये तो बॉटलनेक केलाय, तो बॉटलनेक मोठा केला पाहिजे. पुढे जाऊन विश्रांतवाडी आणि दिघीच्या हद्दीमध्ये जो रस्ता आहे, जो सरकारी जमीन आहे, त्या ठिकाणी तो रस्ता वाढला पाहिजे, म्हणजे ती पुण्याची कनेक्टिव्हिटी तिथं वाढू शकते. आज जो खासदार कोल्हे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी ज्याला मंजुरी दिली नुकतीच, नाशिक फाट्यावरनं तसा तो चांडोलीपर्यंत आहे, परंतु नाशिक फाटा ते मोशी जो आपल्या पिंपरी चिंचवडच्या त्याला गती देणं त्या कामाला, त्याच्यामुळे तो ट्रॅफिकचा इश्यू. आणि जो आळंदीपासून देहूपर्यंत जो रोड आहे, आज तुम्ही पाहता तो रोड प्रचंड ट्रॅफिक असते तिथं. त्याच्यामुळे त्या ठिकाणची ट्रॅफिकची समस्या दूर करणं फार महत्त्वाचं आहे. त्याला अनेक पॅरलल रस्ते आहेत, जे रस्ते आपण करू शकतो आणि ते केले पाहिजे. तर ते आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत.